फोंडा येथील कपिलेश्वर व भगवती देवीचा 10 दिवसीय मखरोत्सव मोठ्या भक्तिभावात सुरू झाला आहे। सकाळ संध्याकाळ होणाऱ्या कीर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रमांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे। आमच्या देवी भगवतीच्या नवरात्रीची आज सुरुवात जाता। जेन्ना घटस्थापनेची म्हणजे नवरात्रीची पहिली रात्र असता आणि आज सुरू झालेली ही नवरात्री फुडले 9 दीस 9 राती चालू असता। आमचे देवेंद्र ढवळीकर ह्या कमिटीचे अध्यक्ष आणि प्रदीप बगले हे उपाध्यक्ष ह्या कमिटीचे हे यांच्या फुडाकारांतल्यान प्रत्येक वर्सा अशा तरेपुढे कार्यक्रम जाता। म्हणजे आता तुम्ही पळयतात की हांगा गायनाचो कार्यक्रम चालू आसा। आज जी सुरुवात जाता ते 9 राती गायनाचे कार्यक्रम असतात, त्याचबरोबर बाकीचे कार्यक्रम असतात। लोक सगळ्या गोंयच्या वेगवेगळ्या वाठारांनी आशिल्ले लोक मुद्दम हांगा येतात आणि जागृत देवस्थान भगवतीचे आणि उपस्थिती लायता। मागीर त्याच्यानंतर गायनाच्या कार्यक्रमानंतर मखर जाता आणि मखर हे खूप एक शुभ श्रीमंत अशा तरेचे सजयल्ले फुलांनी डेकोरेशन करून हे मखराची पळोवपा खातीर लोक येतात, गर्दी करून येतात। त्याचबरोबर फाटली 1-2 वर्सां हांगा देवस्थानाचें नवीन स्वरूप खूप बरे तरेन केला, हो प्राकार देवस्थानाचो बरे तरेन केला आणि त्या खातीर खूप लोकांची बरी सोय जाता आणि नव्या उत्साहान लोक हांगा येत असतात आणि ह्या कमिटीच्या सहकार्यान आणि लोकांच्या सहकार्यान हो उत्सव प्रत्येक वर्सा आम्ही खूप नेटान आणि उत्साहान भक्तिभावान साजरो करता नवरात्रीचो उत्सव। नमस्कार। आज नवरात्रोत्सवाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। आज घटस्थापनेचा दिवस आहे। गेली अनेक वर्ष झाले कपिलेश्वर देवस्थान हा मकरोत्सव साजरा करतो। त्याचप्रमाणे कपिलेश्वर देवस्थान हे पंचायतनातलं एक देवस्थान आहे। भगवती देवीचाही मकरोत्सव इथे होतो साजरा। त्याचप्रमाणे कपिलेश्वर इथे अनेक वर्ष झाले मकरोत्सव साजरा करतात। पहिला दिवस जो आहे तो देवेंद्र ढवळीकर व कुटुंबीय ह्यांच्या वतीने इथे साजरा होतो। सकाळी इथे छोटीशी सेवा असते देवाची, त्यानंतर संध्याकाळी 7:30 वाजता कीर्तन सेवा व त्यानंतर रात्र 10 वाजता मखरोत्सव, नंतर तीर्थप्रसादाचं इथे लाभ घ्यायला सगळ्यांनी याच्या पुढेही 8 दिवस असेच मखरोत्सव असतील। सगळ्यांनी इथे येऊन त्या मखरोत्सवाचा लाभ